नमस्कार मंडळी, आजच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आहे गटारी अमावस्या। तर आज गटारी अमावस्यानिमित्त आज मी बनवणार आहे मटण व बाजरीच्या भाकरी। चला तर मग सुरू करूया। मटण बघा स्वच्छ धुवून घेतलं ताटात। आता मॅरिनेशन करण्यासाठी त्यावर हळद मीठ टाकून घेऊया। हळद टाकून घेऊया। हळद टाकली बघा, मीठ टाकून घेऊया। आता हळद मीठ टाकून घेतलंय, आता व्यवस्थित मिक्स करून घेतो। बघा असं मिक्स करून घेतलंय मटण। आता हळद मीठ लावून आता अर्धा तास मॅरिनेशनसाठी आता झाकून ठेवून देऊया। 15 ते 20 मिनिटं असंच मिक्स करून 20 मिनिटं आपण ठेवलं होतं मटण। बघा आता मॅरिनेशन असं झालेलं आहे। तर ठेवलंय गॅसवर, पातेल्यात मटण बनवणार आहे घरगुती पद्धतीने। पातेलं गरम झालंय तर तेल टाकून घेऊया। दीदी पण बघा किचन कट्ट्यावर आली आता मटण बनविताना। तेल गरम झालंय, आता मध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया। अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली, आता थोडे ब्राऊन होईपर्यंत आता तेलामध्ये भाजून घेऊया। सानू दीदी बघा कसे मटण दाखवत आहे इथं। सानू दीदी मटण बघा असं आपलं व्यवस्थित मॅरिनेशन झालंय। आता अद्रक लसूण पेस्ट पण आता भाजत आलेली आहे। मटण असं पातेल्यात टाकून घेतलंय, आता वर ताट झाकून ठेवूया। मटणाला अंगचं पाणी सुटेपर्यंत वर ताटात पाणी टाकून घेऊ। ताटात पाणी टाकून घेतलंय बघा अर्धा तांब्या। आता हे वर ताटातलं पाणी गरम होईपर्यंत मटणाला 20 मिनिटं झालंय। वर पातेल्यावर ठेवलेलं ताटातल्या पाण्याला पण उकळी आली। आता आपण ताट उघडून बघूया आतमध्ये बघा मटणाला तोपर्यंत अंगचं पाणी असं किती सुटलेलं आहे। आता वरून पाणी टाकायची गरज नाही। आता एक वेळेस आपण हलवून घेऊया मटण बघा असं हलवून घेतलंय आता एकदम। मटण बघा आता शिजत आलेलं आहे आणि 15 ते 20 मिनिटात मटण शिजवून असं घेतलंय। उकड ताटामध्ये काढून घेतली मटणाची। आता आपण मटणाची भाजी बनवणार आहोत। सूप काढून घेतला आहे एका कढईमध्ये। आता हे बघा कोथिंबीर घेतली, अद्रक लसूण घेतलाय, मोठा कांदा, एक टोमॅटो। आता आपण पहिले कोथिंबीर अद्रक व लसूण यांची पेस्ट करून घेणार आहोत। हे बघा अद्रक लसूण व कोथिंबीर पेस्ट अशा प्रकारे झालेली आहे मिक्सरमध्ये। आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा एका प्लेटमध्ये अशी पेस्ट काढून घेतली। हे बघा आता ग्रेव्हीसाठी कांदा व टोमॅटो पेस्ट करून घेणार आहे मिक्सरमध्ये। हे बघा कांदा व टोमॅटोची ग्रेव्ही अशी एकदम बारीक झालेली आहे पेस्ट। घरगुती मसाला घेतला आहे, काळं तिखट, एक काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली, एक खडे मसाले घेतलेत, लवंग, काळी मिरी, तेजपत्ता व स्टार फूल घेतलेला आहे। कढईवर ठेवले बघा। आता कढई आता गरम झाली, त्यामध्ये आता तेल टाकून घेऊत। तेव्हा तेल टाकलंय, तेल गरम झालं की आता त्यामध्ये आपण सुरुवातीला अद्रक लसूण व कोथिंबीर पेस्ट टाकून घेणार आहोत। बघा तेल गरम झाले, आता त्यामध्ये टाकून घेऊया। आता खडे मसाले टाकून घेऊया। खडे मसाले टाकून घेतलेत, आता थोडं कढईत हलवून घेऊया त्याला तेलामध्ये फ्राय करण्यासाठी। आता बघा टोमॅटो व कांद्याची पेस्ट टाकून घेऊया ग्रेव्हीसाठी। टाकून घेतली, आता ती पण हलवून घेऊया। आता याला तेलामध्ये मस्त ब्राऊन कलर होईपर्यंत आता मस्त फ्राय करून घेऊया। बघा आपल्या ह्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये मटण टाकून घेऊया। मटण टाकून घेतलं, आता मटण हलवून घेऊया। मटण मस्त मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये। मटणामध्ये आता काश्मीरी लाल मिरच पावडर व घरगुती मसाले टाकून घेऊया। मटणामध्ये मसाले वगैरे मिक्स केलेत मटणाला। बघा आता कसं मस्त तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये आपण आळणी सूप वगैरे काढून घेतलं तर ते पाणी टाकून घेऊया।
पाणी टाकून घेतलेलं आहे. खायला बघा बाजरीच्या भाकरी पण केलेल्या आहेत. भाकर पलटून घेऊया. मटन मसाले घेतलेले आहेत मध्ये टाकण्यासाठी. आता आपण भाजीमध्ये आता मटन मसाले टाकून घेऊया. मसाले ॲड केलेत आता याचे टाकलेत बघा. आता थोडं भाजी हलवून घेऊया आणि उकळी आली भाजीला की वरून कोथिंबीर टाकून घेऊया. तोपर्यंत मस्त तरी वगैरे येईल. सानू दिदी बघा कोथिंबीर कट करत आहे आता टाकण्यासाठी. टाकलेले आहे. आता वरून कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकून घेतली. आता 5 मिनिटं आता असेच उकळीवरती मटण ठेवूया. आपले मटण तयार झालेलं आहे. तरी आलेले आहे बघा मटणाला. आता मी उतरून घेणार आहे गॅसवरून खाली. बघा आपला गटारी स्पेशल मटण बनवून झालेला आहे. आता ताटामध्ये वाढून घेतलेलं आहे मटण. कांदा लिंबू टोमॅटो घेतलेला आहे. बाजरीच्या भाकरी पण घेतलेल्या आहेत. मटण एकदम बघा मस्त झणझणीत रस्सा वगैरे झालेला आहे आणि मटण शिजून मस्त झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.